संघाने निर्णय 2 षटकांसाठी 10 मिनिटांचा अवधी दिलाय. दोन्ही संघांसाठी विनंती आहे 2 षटकांसाठी 10 मिनिटांचा अवधी दिलाय. तर 3 दिवस ही स्पर्धा पहिल्या दिवसातील विजयी संघ वसई कोलीवाडा संघ इथे उपस्थित झालाय. आम्ही दिलेल्या वेळेनुसार तुम्ही आले, धन्यवाद. त्याचप्रमाणे एकविरा नायगाव संघ देखील इथे उपस्थित झालेला आहे, त्यांचं देखील आभार. सामन्याकडे बोलूया. आता होणारा सामना आजच्या दिवसातील या हाफ मधील शेवटचा सामना असेल. प्रेसिश्री 19 बोरवली विरुद्ध पीके सन्स डोंबिवली. या 2 संघांदरम्यान ही लढत रंगणार आहे. हा सामना जर लवकर संपला तर आम्ही बॉलआउट खेळवणार आहोत. या स्पर्धेमध्ये या मैदानामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच होणार आहे की बॉलआउटची स्पर्धा होणार आहे फायनल 3 मध्ये. सलामीची जोडी बंटी आणि बॉबी. बंटी स्ट्राईकवर असेल, बंटी नॉन स्ट्राईक वरती बॉबी. क्रमांक 1 चा गोलंदाज रेहान. सकाळच्या सत्रामध्ये प्रेसिश्री 19 बोरवली संघ पुढे आला होता आणि दुसऱ्या सत्रामध्ये पीके सन डोंबिवली हा संघ पुढे आला होता. आणि या 2 संघांदरम्यान आजच्या या हाफ मधील शेवटचा सामना असेल. पहिल्या चेंडूवरती 1 धाव पटकावलेले, एका धावाने श्री गणेशा केला जातोय. बॉबी यांनी पहिल्या चेंडूवर 1 धाव काढलेले. पुन्हा एकदा सज्ज होतील रेहान. बॉबी हाय अँड हँडसम चोकोबार षटकार. फलंदाजी बॉबी यांच्या मार्फत पहिल्या सामन्यात देखील हा फलंदाज पारला होता. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू झेल असू शकतो. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र झेलच्या दूर होता. एका धावावर समाधान मानावं लागेल. या एका धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 8 या धावसंख्येवरती. तर आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत रेहान यांचे आणि 3 चेंडू मध्ये 8 धावा खर्च करतोय रेहान. पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी माकवर रेहान, फलंदाजीवर स्ट्राईकवर आहे ती बंटी. खोलवर टाकलेला चेंडू सरळ भिरकावून लावलाय. डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला मस्तकाला दस्तक देऊन षटकार जातोय. धन्यवाद डीजे. चेंडू द्यायचाय. चेंडू चेंज करायचा आहे. सुंदरशी फलंदाजी बंटियाच्या बॅटमधून निघालेला हा षटकार धावसंख्या येऊन पोहोचते ती 14 धावसंख्येवर. 4 चेंडू टाकून झाले आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा सज्ज होतो रेहान. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकातील 5वा चेंडू. आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. आक्रमक फलंदाजी या दोन्ही फलंदाजांदरम्यान. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक कुठेतरी चुकी करतोय. 2 धावा रोखू शकला नाही. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 16 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील
सर्व प्रेक्षकांना चहाची मेजवानी देण्यात येणार आहे आता चोकोबार संघाकडून. सुंदर असा चेंडू, ब्लॉकरला टाकलेला चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय आणि पहिला आदरा बसतोय पीके सन्स डोंबिवली संघाला. नवीन फलंदाज अजय येतोय. क्रमांक 3 चा फलंदाज, क्रमांक 2 चा गोलंदाज श्री येतोय, श्रीकांत. क्रमांक 2 चा गोलंदाज श्री येतोय, श्रीकांत. सलामीला आलेला फलंदाज बॉबी वैयक्तिक 1 षटकार खेचून 2 चेंडूचा सामना केलाय, 7 धावांचं योगदान दिलंय. धावसंख्या ती 16. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 3 षटकांचा हा सामना. श्रीकांत खोलवर टाकलेला चेंडू, सुंदर असा चेंडू, चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता सुंदर असा चेंडू टाकला होता. धावसंख्या जर ती 16. चेंडू टाकून झालाय. दुसऱ्या षटकातील 1 चेंडू टाकून झालाय. पुन्हा एकदा सज्ज श्रीकांत. हलकासा टोळवलेला मिड विकेटच्या दिशेने 1 धाव पूर्ण आणि एका धावावर समाधान मानावं लागेल बॉबी याला. सन्माननीय साईनाथ बोकाळे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांनी देखील या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय साईनाथ बोकाळे साहेब, सुंदर व्यक्तिमत्व या नायगाव कोलिवाड्याचं. पुन्हा एकदा सज्ज श्रीकांत. मारण्याच्या प्रयत्नात हलकशी एज लागून फाईन लेगच्या दिशेने गेलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. 2 धावा आरामात पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. सुंदर अशी फलंदाजी. धावसंख्या झाली ती 19. प्रथम फलंदाजी करत असताना पीके सन्स डोंबिवली संघाकडून खेळत असताना अजय स्ट्राइक वरती, नॉन स्ट्राइक वरती बॉबी, गोलंदाजी मार्क वरती श्रीकांत. पुन्हा एकदा सज्ज होतोय मारण्याच्या प्रयत्नात अजय. ज्या फलंदाजाने पहिला सामना गाजवला होता तोच अजय. धावसंख्या झाली ती 19. पुन्हा एकदा सज्ज होतोय श्रीकांत. आखूड टप्प्याचा चेंडू स्लाइस केलाय पॉइंटच्या वरतून. धावचीची संधी आणि अजय यांच्या खेळीला पूर्णविराम लागतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. कुठलीच चुकी करणार नाही यष्टीरक्षक महमूद. धावसंख्या जर ती 20. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धन्यवाद डीजे. दुसरा धाव करण्याचा घातकी प्रयत्न होता आणि तो प्रयत्न घातक ठरला आणि तंबूच्या आसऱ्याला परतत असताना अजय. धावसंख्या 20. 3 षटकांचा सामना. षटक चालय दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज अवधूत येतोय. ज्या फलंदाजाने पहिल्या सामन्यामध्ये 1 चेंडू 4 धावा पाहिजे असताना 4 धावा धावून काढलेल्या तोच अवधूत फलंदाजी करता. डाव्या हाताचा फलंदाज
विपक्षामध्ये श्रीकांत. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील 3 षटकांचा सामना. धावसंख्या ती 20. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या हाफमधील हा शेवटचा सामना आहे, क्वार्टर फायनलचा सामना. पीकेसन डोंबिवली विरुद्ध प्रेसिश्री 19 बोरिवली संघ. पुन्हा एकदा सज्ज होतोय श्रीकांत. श्री या नावाने नावलौकिक. आकुट्याचा चेंडू सरळ बिरकावला, झेल असू शकतो मात्र चेरदंडीला दान केला जातोय. मला वाटतं रोहित होते झेल खाली. एखाद्यावर समाधान मानावं लागेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती प्रथम फलंदाजी करत असताना पीके सन्स डोंबिवली 21. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टीजे डीजे. सर्व प्रेक्षकांना चहाचा आस्वाद घेण्यासाठी आमचे चोकोबार ग्रुपचे मेंबर्स आदित्य बंडोरी व सुजल तरे, त्याचप्रमाणे तेजस कोळी, औक्षण क्रमांक 3चं षटक. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. फलंदाज अवधूत व नॉन स्ट्राईकला आहे. पहिल्या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार ज्या गोलंदाजाने रोखून ठेवलं होतं तोच संजय येतोय गोलंदाजी मार्कवरती. 8 ते 10 पावलांचा रनअप पंचांच्या उजवीकडून. राईट राऊंड द विकेटचा मारा. सुंदर असा फटका. झेल असू शकतो. झेल खाली रोहित. सुंदर असा प्रयत्न होता मात्र खूपच सुंदर असा प्रयत्न होता. टाळ्या झाल्या पाहिजे या क्षेत्ररक्षकाकरता. मात्र 4 धावा काहीसे रोखू शकले नाही. या 4 धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्येला आकारणी येते. धावसंख्या येऊन पोहोचते ती 25 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक आहे. तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकता. अपिश कव्हर ड्राईव्ह खेळला होता. क्षेत्ररक्षक जोराने धावत जाऊन अडवण्याचा प्रयत्न. झेल घेतला होता मात्र त्यांनी पाहिलं सीमारेषा जवळ होतो. सळ आतमध्ये फेकून दिला मात्र कुठेतरी जास्त आतमध्ये फेकू शकला नाही हा क्षेत्ररक्षक. चेंडू सीमारेषा पार जातोय. चोकोबार चौकार येतोय. धावसंख्या येऊन पोहोचते ती 25 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सज्ज संजय. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. हलका सटवलेला स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव पूर्ण. अवधूत जोराने धावतोय. चित्याच्या चपाळ्याने 2 धाव पूर्ण करतोय. सुंदर अशी रन इन बिटवीन द विकेट पाहायला भेटते आपल्याला या 2 फलंदाजांदरम्यान. या 2 धावने धावसंख्या पुढे सरकली जाते 27 या धावसंख्येवरती. अजूनपर्यंत 4 चेंडू बाकी आहेत शेवटच्या षटकातील. सुंदर अशी फलंदाजी आतापर्यंत झाली आहे. बॉबी सलामीला आलेला फलंदाज वैयक्तिक 4 चेंडू 8 धावसंख्येवर खेळतोय. अवधूत नवीन फलंदाज 3 चेंडू 7 धावसंख्येवर खेळतोय. वैयक्तिक 1 चौकार खेचलाय. बॉबी यांनी वैयक्तिक 1 षटकार खेचलाय. पुन्हा एकदा सज्ज संजय. सुंदर असा चेंडू. मेहमूद यष्टी रक्षक कशी चुकी करतोय. ओमसाई बँड्रा या संघादरम्यान महमूद यांनी भरपूर मैदानं गाजवली होती. तोच महमूद. पुन्हा एकदा सज्ज संजय मारण्याच्या प्रयत्नात. बॉबी वैयक्तिक 1 षटकार खेचला होता. त्याला देखील रोखलं गेलं जातंय संजय यांच्या मार्फत. सुंदर अशी गोलंदाजी. हलकासा बोट फिरवली होती चेंडूवरती. पुन्हा एकदा सज्ज संजय. सुंदर असा फटका मिड विकेटच्या दिशेने. 1 बाउन्स. रोहित येथील चेंडू जवळ. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. 2 धावा आरामात पूर्ण केल्या जात आहेत.
सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते. धावसंख्या जर ती 30, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना PK सन डोंबिवली विपक्षामध्ये प्रेसिश्री 19 बोरवली संघ. शेवटचा चेंडू आहे, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. तुमचा 12वा खेळाडू देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपलब्ध आहे. आणि शेवटच्या चेंडूवरती एक धाव येते. षटक संपतं तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचते ती 31-32 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजेच प्रेसिश्री 19 बोरवली संघासमोर. त्याचं प्रत्युत्तर कसं मिळते ते आपण पाहायचं आहे पुढच्या 3 षटकांमध्ये. हा सामना जर लवकर संपला तर नक्कीच आपण बॉलआउटचा एक सामना पाहू शकतो. बॉलआउटची एक आगळी वेगळी पद्धत पाहू शकतो फायनलमध्ये जाण्यासाठी. त्याच्यानंतर दुसऱ्या डावासाठी मी विनंती करतोय, आमंत्रित करतोय ते म्हणजे पायगावचा एक गोड आवाज मिस्टर निशांत पाटील सर. ओव्हर टू निशांत सर. तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय चॉकोबार ग्रुप आयोजित चॉकोबार चषक 2025. सर्वांचं हार्दिक स्वागत. तर चॉकोबार ग्रुपच्या सर्व मेंबर्सना विनंती करतोय की आपण चेअर्स अर्थातच खुर्च्या घेऊन व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे, कारण या ठिकाणी महिला वर्ग या स्पर्धेसाठी दाखल होणार आहेत आणि त्यांना बसण्यासाठी या ठिकाणी खुर्च्यांची व्यवस्था आपल्याला करायची आहे. तर चॉकोबार ग्रुपच्या सर्व मेंबर्सना मी विनंती करतोय आपण या ठिकाणी महिला वर्ग देखील दाखल झालेले आहेत त्या स्पर्धेसाठी. आणि क्रिकेटचा जर आपण विचार केला तर क्रिकेटवरती खूप जास्त प्रेम या विभागामध्ये केलं जातं आणि त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर चॉकोबार ग्रुपची ही क्रीडा स्पर्धा सध्याच्या घडीला चर्चेमध्ये राहिली आहे. या ठिकाणी हर्षल महाराज यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कारण सकाळच्या सत्रामध्ये हर्षल महाराज यांचं दर्शन झालं होतं, त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये ते या स्पर्धेसाठी दाखल होत्यात. रुपेश कोळी यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांना देखील तुम्ही ॲक्शनमध्ये पाहणार आहात. एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघामधून खेळताना एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. लाजवाब आयोजन चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी वसई कोळीवाडा या विभागातून जर पाहिलं तर महिला वर्ग या स्पर्धेसाठी दाखल होत आहेत आणि त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय. हा सामना जिंकण्यासाठी एका बाजूला जर पाहिलं तर प्रेसी 19 बोरिवली हा संघ मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर PK सन डोंबिवली हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा केल्या त्या तब्बल 31 धावा आणि 32 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. तर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. फलंदाज मैदानावरती दाखल करायचे आहेत. 32 धावांचं टार्गेट आहे. बॉबी सॅक्सी षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी सज्ज या मॅचमध्ये. तब्बल 32 धावांचं टार्गेट आणि इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल प्रेसिश्री 19 बोरिवली या टीमला या मॅचमध्ये. एक सक्सेसफुल क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्यमध्ये जर पाहिलं ना तर कोणत्याही प्रकारचं डोनेशन या ग्रुपने घेतलेले नाही आहे. स्वखर्चानं या स्पर्धेचं आयोजन केलं आहे, त्यामुळे या ग्रुपचं आपण कौतुक करूया. चांगलं आयोजन या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण चॉकोबार ग्रुपचं यश आहे. खऱ्या अर्थानं हे मैदान बनवत असताना, मैदानाला रंगरंगोटी करत असताना, मैदानाला जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं सजावट करत असताना इंस्टाग्रामवरती चॉकोबार ग्रुपनं एक रील्स बनवली होती आणि ती रील्स सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये राहिली आहे आणि आतापर्यंत 2 लाख लोकांनी ती रील्स पाहिली आहे. म्हणजेच का ही स्पर्धा देखील चर्चेमध्ये राहिली आहे. अफलातून क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये लाजवाब आयोजन चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी जर पाहिलं तर महिला वर्ग दाखल होत आहे आणि त्या सर्व महिलांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. नारी शक्ती या ठिकाणी दाखल होत असताना या क्रीडा स्पर्धेमध्ये
सामना सुरू ठेवायचा आहे. कारण सामना मैदानावरती सुरू आहे. सामना सुरू असू द्या, परंतु इथे सॉन्ग अगदी वाजवलं जाईल. धन्यवाद. तर जाऊया मॅचच्या दिशेने. इथे जर पाहिलं तर पहिला चेंडू टाकला होता आणि चांगला चेंडू पाहायला मिळाला बॉबीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस आणखीन एक चेंडू आलाय डॉट. काय गोलंदाजी करतात बॉबी या मॅच मध्ये. सेलिब्रेशन देखील त्यांचं पाहायला मिळतंय, परंतु इथे आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर अजून झालेली नाही आहे. 32 धावा बनवायच्या आहेत, परंतु बॉबी या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करतायत. एका बाजूला श्रीकांतला पाहताय आणि एका बाजूला अलंकारला या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. हो, आडवा बॅटने केल्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. शतरक्षक आहे तिथे. फक्त एकच धाव मिळते. 32 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. आतापर्यंत एक धाव फलकावरती तुम्ही पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉबी सॅक्सी हा गोलंदाज. एका बाजूला मेहमूदला श्रीकांतला पाहताय आणि एका बाजूला अलंकारला तुम्ही या मॅच मध्ये पाहताय. आणि आतापर्यंत चांगला खेळ या संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतंय. व्यासपीठावरती नायगाव कोलीवाडा या विभागातील महिला वर्ग अर्थातच नारी शक्ती दाखल झालेले आहेत. त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. नक्कीच व्यासपीठावरती महिला वर्ग तुम्ही पाहताय आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज बॉबी. बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकिंग एंडला अलंकार हा फलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर लॉंग ऑफला अजय आहे तिथे. मिस्टेक होणार नाहीये. इथे झेल टिपलाय, परंतु नो बॉल आहे आणि त्यामुळे फलंदाज इथे बाद नसणार आहे. चुकी केली आहे या ठिकाणी. काय घडलंय मैदानावरती पंच चर्चा करतील. वसई कोळीवाडा संघाचा कॅप्टन आपण यायचं आहे. आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. आणि व्यासपीठावरती जर पाहिलं तर चॉकोबार फॅमिली पाहायला मिळते. आणि जर पाहिलं तर महिला वर्ग देखील पाहायला मिळतात. मैदानावरती अगदी काय घडलं हे देखील पाहावं लागेल, कारण सामना भरपूर इम्पॉर्टंट आहे. मैदानावरती काय घडलंय आणि ते जर पाहिलं तर पंचाने नो बॉल घोषित केलाय, कारण फिल्डिंगची व्यूहरचना अगदी चुकली होती आणि त्यामुळे इथे नो बॉल पाहायला मिळतोय. इथे जर पाहिलं तर महिला वर्ग आमच्या व्यासपीठावरती आणि आमच्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर महिलांची चर्चा, त्यांचा आवाज ऐकायला येतोय. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय, परंतु थोडीशी शांतता राखा हे देखील नम्रतेची विनंती आहे. चॉकोबार फॅमिली आपल्या व्यासपीठावरती. आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. मागील चेंडूवरती नो बॉल आणि त्या चेंडूवरती एक धाव देखील मिळाली. अजयनं चांगला झेल टिपला होता, परंतु क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना खराब होती आणि तिथून जर पाहिलं ना तर नो बॉल पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावर. पुढचा चेंडू फ्री हिट असेल आणि एका बाजूला जर पाहिलं तर तुम्ही फलंदाज पाहताय अलंकार आणि एका बाजूला श्रीकांतला पाहताय या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळेस मोठा फटका श्रीकांतच्या बॅट मधून. आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार आलाय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सिक्सर. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता फ्री हिटचा चेंडू होता, परंतु काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय श्रीकांतच्या बॅट मधून. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. चेंडूला सरळ धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. बॉबी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस आणखीन एक सलगचा दुसरा श्रीकांतच्या बॅट मधून येतोय धमाका. आलाय षटकार. थँक्यू. वसई कोलीवाडा संघ आपण यायचा. वारंवार आम्ही सूचना देतोय. वसई कोलीवाडा अगदी पहिल्या दिवसामध्ये त्या संघाचा चांगला खेळ पाहायला मिळाला. त्या संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण लवकर या. परंतु काय चांगली बॅटिंग करतात श्रीकांत या मॅच मध्ये. स्वतः कर्णधार आहेत, जबाबदारीने खेळतात. त्यांच्या बॅट मधून सलग 2 चेंडूवरती 2 षटकार या मॅच मध्ये आलेत. बॉबी सॅक्सी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस फटका उडवलाय लॉंग ऑनला. फिल्डर डाऊन द बॉल. इथे कॅच कंप्लीट केला जाईल का? ओहो, कॅच ड्रॉप. या मॅचची महत्वाची विकेट
आणि इथे 2 धावा देखील पाहायला मिळतील. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. खरं तर इथे संधी होती परंतु फिल्डरनं इथं चुकी केली, मिस्टेक केली, कॅच ड्रॉप झाला आणि 2 धावा मिळाल्या. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 17 या आकड्यावरती. तर मागील चेंडूवरती ज्या क्रीडा रसिकांनी झेल टिपला होता लॉंग ऑनला आपण यायचं आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून. कारण चॉकोबार ग्रुपची ही क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय आणि चॉकोबार फॅमिली आपल्या व्यासपीठावरती देखील पाहायला मिळतात. महिला वर्ग, नारी शक्ती या स्पर्धेसाठी दाखल झाले. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. जास्त वेळ खर्च होते, लगेच सामन्याला सुरुवात करा. पहिल्या षटकामध्ये 17 धावा ज्या बॉबी सॅक्सेने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती ना, अगदी त्याच्याच विरोधात चांगली बॅटिंग पाहायला मिळाली श्रीकांतच्या माध्यमातून. तब्बल पहिल्या षटकामध्ये 17 धावा परंतु येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. अवधूतला या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल परंतु एका बाजूला अलंकार देखील एक चांगला दाटणीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथून चांगला खेळ करावा लागेल. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही ना तोपर्यंत धीर नाही सोडायचा. क्रिकेटमध्ये तसंच काही आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना तोपर्यंत सामना नाही सोडायचा आणि तेच कार्य मैदानावरती गोलंदाजांना करावं लागेल या मॅचमध्ये. अवधूत ओव्हर द विकेट, खोलवा टप्प्याने चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, फिल्डर आहे तिथे, सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 18 या आकड्यावरती. 18 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहताय. आजच्या दिवसातील जर पाहिला तर 40+ फॉर्मॅटमधील हा शेवटचा सामना आहे. खुल्या गटातील सामने पाहताय. एका बाजूला प्रेसिस्टी 19 बोरिवली हा संघ आणि एका बाजूला PK सन डोंबिवली हा संघ मैदानावरती खेळतोय. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडूला टर्न केलाय, काऊ कॉर्नर फेसमध्ये फिल्डर आहे, पुढे आलेत, फिल्डिंग चांगली करतायत परंतु चाचपडतायत आणि तत्पूर्वी जर पाहिलं ना तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 20 या आकड्यावरती. 20 धावा धाव फलकावरती परंतु येणाऱ्या 10 चेंडूवरती 12 धावा बनवायच्यात. अवधूतला चांगली गोलंदाजी करावी लागेल. या महत्त्वाच्या मॅचमध्ये गोलंदाजी PK सन डोंबिवलीची थोडीशी खराब राहिली आहे. हो, फुलटॉस बॉल अवधूतच्या विरोधात देखील हा येतोय मोठा फटका. या मॅच मध्ये आणखीन एक जलवा फलंदाजाच्या बॅट मधून आलाय षटकार. भेटायला जावा मी गुण्यात, मला पुण्यात. थँक्यू. सीमारेषेच्या पलीकडे क्रीडा रसिकांनी झेल टिपलाय, त्यांनी यायचं आहे. त्याला 100 रुपयाचं पारितोषिक चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून. परंतु वसई कोळीवाडा संघाच्या कॅप्टन आपण यायचं आहे कारण यानंतर बॉल आउट आपण खेळवणार आहोत. त्यामुळे तुमच्या गोलंदाजाची नावे आम्हाला हवी आहेत. आपण लवकर या आमच्या व्यासपीठावरती. परंतु काय जबरदस्त फलंदाजी श्रीकांत करतात या मॅचमध्ये, जबरदस्त. यावेळेस कोल आत टाकलाय, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला फिल्डर आहे, एकदा मिळाली, सेकंडचा कॉल नाही आहे परंतु फिल्डिंग खराब. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन 4 धावा. थँक्यू. गोलंदाजी खराब राहिली आहे परंतु 32 धावा इथे करायच्या होत्या. अवधूतनं चांगली गोलंदाजी केली आहे पण लॉंग ऑनला खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा ओ श्रीकांतसाठी समोरच्या दिशेने चेंडू हवेत आहे आणि सामना इथे जिंकलाय बोरिवली संघानं. अभिनंदन बोरिवली संघ. आणि हार्ड लक, टफ लक PK सन डोंबिवली. आपण देखील क्रीडा रसिकांची मने जिंकली. या स्पर्धेमध्ये आपली देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि आपण देखील या ठिकाणी जर पाहिलं तर चांगला खेळ दाखवला परंतु या मॅचमध्ये आपली कामगिरी खराब राहिली आणि कुठेतरी पराभवाला सामोरं जावं लागलं या संघाला. तर या तिन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं. या ठिकाणी बॉल आउट केला जाईल आणि इथे जर पाहिलं तर बॉल आउटसाठी तुम्ही आम्हाला नावे द्यायची आहेत. एकविरा स्पोर्ट्स नायगावसाठी जर पाहिलं तर निमेश, संचित आणि विशाल ही 3 नावं आमच्यापर्यंत आलेली आहेत. परंतु वसई कोळीवाडा संघाचं कॅप्टन आपण यायचं आहे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, नाहीतर बॉल आउटमधून तुम्हाला डायरेक्टली बाहेर काढलं जाईल. कारण आम्ही अक्षरशः तुम्हाला कधीपासून विनंती करतोय लवकर यायचं आहे. वसई कोळीवाडा आणि तदनंतर बोरिवली संघाचं कॅप्टन आपण आपली नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. आपल्याकडे वेळ फार कमी आहे कारण अजून 2 सामने खेळवायचे आहेत. एक सेमीफायनलचा सामना, तदनंतर फायनलचा सामना. तुम्ही पाहताय चॉकोबार चषक 2025 एक सक्सेसफुल क्रीडा स्पर्धा, लाजवाब आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यासाठी चॉकोबार ग्रुपचं
कौतुक करावा लागेल. आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर महिला